युनिट 24 न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। दौंड पंचायत समितीवर भाजपाने आपला झेंडा रोवला आहे। सभापतीपदी भाजपाचे सुखदेव चोरमले तर उपसभापदी अमृता अभिमन्यू गिरमकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। दौंड पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाचे सुखदेव चोरमले यांची तर उपसभापती अमृता अभिमन्यू गिरमकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली। निवड जाहीर होताच दौंडचे आमदार राहुल कुल यांनी नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापती यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या। यावेळी आमदार राहुल कुल यांनी ही निवडणूक बिनविरोध पार पडल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले। तसेच पंचायत समितीच्या माध्यमातून दौंड तालुक्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले। आज दौंड पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर दौंड पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती या पदासाठी निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे पंचायत समितीचे सदस्य श्री सुखदेव चोरमले हे सभापती म्हणून बिनविरोध निवडून आले। त्याचबरोबर उपसभापती पदासाठी पंचायत समितीच्या सदस्य सौ अमृता अभिमन्यू गिरमकर या बिनविरोध निवडून आल्या। या दोघांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि ही निवडणूक पार पाडण्यासाठी विरोधी सदस्यांनी सुद्धा अर्ज भरले होते, त्यांनी माघार घेतली, त्याबद्दल त्यांचंही मी आभार मानतो आणि पुढे सगळ्यांना एकत्रित घेऊन कामकाज करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहील। पंचायत समितीच्या माध्यमातून अतिशय सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ही या सर्व 14 सदस्यांच्यावर राहील आणि त्याच्यामध्ये हे सगळेजण चांगलं काम करतील अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे। शासनाच्या वतीनं आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि या पंचायत समितीचं कामकाज लोकाभिमुखी व्हावं असा आमचा प्रयत्न राहील। मी पंचायत समितीच्या भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी श्री राहुल भोसले यांची निवड झाली, त्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सगळे एकत्रित मिळून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करतील अशा प्रकारची मला खात्री आहे।